तर नमस्कार मित्रांनो, मी मनोज चौधरी तुम्हा सर्वांचं मराठी इंजिनिअरिंगमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर डू व्हाईल लूप इन सी लँग्वेज। आता डू व्हाईल लूपला काय म्हणतात तर एक्झिट कंट्रोल लूप म्हणतात, बरोबर। आता एक्झिट कंट्रोल लूप का म्हणतात तर डू व्हाईल लूपची जी कंडिशन असते ती लास्टला चेक होते। लास्टला म्हणजे काय तर डू व्हाईल लूपच्या ब्लॉकचं एक्झिक्युशन एक वेळेस होतं आणि त्यानंतर कंडिशन चेक होते आणि जर ती कंडिशन ट्रू असेल त्यानंतर ते नेक्स्ट इटरेशन परफॉर्म होतं, अदरवाइज होत नाही, बरोबर। पण फॉर आणि व्हाईलच्या केसमध्ये काय होत होतं तर स्टार्टिंगला जर कंडिशन फॉल्स असेल तर त्या ब्लॉकचं एकही वेळेस एक्झिक्युशन होत नव्हतं, बरोबर। पण डू व्हाईल लूपच्या केसमध्ये कसं आहे, जरी कंडिशन पहिल्यांदाच फॉल्स असेल तरी सुद्धा एकदा ब्लॉकचं एक्झिक्युशन होतं आणि त्यानंतर मग कंडिशन चेक होते, बरोबर। तर आपण डू व्हाईल लूपचा यूज कधी करतो तर जेव्हा आपल्याला एकदा तरी ब्लॉकचं एक्झिक्युशन करायचं असेल त्याच केसमध्ये आपण डू व्हाईलचा यूज करतो, बरोबर। म्हणजे इथे कसं होत आहे बघा, ह्या कंडिशन जरी पहिल्यांदाच फॉल्स असेल तरी सुद्धा त्या ब्लॉकचं एकदा एक्झिक्युशन होतं आणि त्यानंतर कंडिशन चेक होते आणि जर ही कंडिशन ट्रू असेल तर त्याचं ब्लॉकचं नेक्स्ट इटरेशन पण परफॉर्म होतं आणि जर नसेल तर मग त्याचं एक्झिक्युशन एंड होऊन जातं, बरोबर। असं असतं, म्हणून फॉर लूपला आणि व्हाईल लूपला एंट्री कंट्रोल लूप म्हणतात आणि डू व्हाईल लूपला एक्झिट कंट्रोल लूप म्हणतात। तर कारण याची जी कंडिशन असते ती लास्टला चेक होते, आधी बॉडीचं एक्झिक्युशन होऊन जातं आणि त्यानंतर मग कंडिशन चेक होते, बरोबर। आता इथे आपण सिंपल कोड लिहिलेला आहे, 1 ते 10 नंबर प्रिंट केले आपण बाय युजिंग डू व्हाईल लूप, बरोबर। आता डू व्हाईल लूपचा सिंटॅक्स कसा असतो तर यासाठी आपण दोन कीवर्डचा यूज करतो। पहिला कीवर्ड असतो तो म्हणजे डू कीवर्ड असतो आणि दुसरा असतो तो म्हणजे व्हाईल कीवर्ड, बरोबर। आता या दोन कीवर्ड कंबाईन करून हे डू व्हाईल लूप तयार झालेला आहे, बरोबर। मग इथे आपण कसं करतो, स्टार्टिंगला डू लिहितो आणि त्यानंतर कर्ली ब्रॅकेट देतो आणि त्यानंतर व्हाईल लूप ने आपण कंडिशन डिफाइन करतो, बरोबर। डू व्हाईलचा अर्थ काय असतो तर कर जोपर्यंत काय करायचं, ह्या ब्लॉकचं एक्झिक्युशन करत राहायचं जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही। तर असा आपला हा कोड आहे। इथे आपण काय केलं तर एक नंबर व्हेरिएबल घेतलेला आहे, त्याच्यावर आपण 1 असाइन करून दिला आणि त्याला आपण इथे प्रिंट करत आहोत आणि इथे आपण त्याला प्लस प्लस करत आहोत। म्हणजे इथे काय तर जोपर्यंत नंबरची व्हॅल्यू ही लेस दॅन इक्वल टू 10 होत नाही तोपर्यंत ह्या नंबर प्रिंट झाले पाहिजे, बरोबर। म्हणजे आउटपुट मध्ये 1 ते 10 नंबर आले पाहिजे। हे बघा आपलं 1 ते 10 नंबर आपले प्रिंट झाले आहेत बाय युजिंग काय केलं आपण तर डू व्हाईल लूप यूज करून आपण 1 ते 10 नंबर प्रिंट केलेले आहेत। अशाच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राइब करा आणि प्रोग्रामिंग लँग्वेज डिटेलमध्ये शिकायची असल्यास मराठी इंजिनिअरिंग YouTube चॅनलला